ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। निर्माण मजूर संघटना मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील असंख्य मजुरांच्या समस्या सोडवण्यात अग्रेसर असते। मजुरांच्या हक्कासाठी निर्माण मजूर संघटना लढा देते। अनेक कामगार मजुरांच्या मूलभूत गरजांची या संघटनेच्या माध्यमातून सरकारकडून पूर्तता करण्यात आली आहे। संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून निर्माण मजूर संघटना यांनी उल्हासनगरातील खेमानी भाजी मार्केट जवळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला माजी नगरसेवक भगवान भालेराव, माजी नगरसेवक महेश सुखरमानी, निर्माण मजूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मधुकांत पायरिया, केंद्रीय अध्यक्ष दामोदर गायकवाड, महाराष्ट्र महिला आघाडी लक्ष्मी नाईक, महाराष्ट्र संघटक रमेश गायकवाड, महाराष्ट्र प्रचार प्रसारक दिनकर पगारे, शहराध्यक्ष कबीरदास बैनाडे, सर्व अध्यक्ष सुनील मुर्तुरकर, खेमानी नाका अध्यक्ष रतन चव्हाण, खेमानी नाका उपाध्यक्ष दिनेश चंदवाडे, प्रेमानी नाका सचिव संतोष रेशेवाल आदी उपस्थित होते। निर्माण मजूर संघटनेचे खेमानी शाखेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी हा कार्यक्रम अतिशय जिद्दीने केलेला आहे आणि ती जिद्द आज आपण इथे बघतोय की ते अतिशय यशस्वी झालेली आहे। आणि त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये इथे जे काही आपले पुढारलेले कार्यकर्ते आहेत, कबीर आहे, रमेश आहे, तुमचे अध्यक्ष आपले रतन आहेत आणि हे सगळे तुमचे गोरे साहेब आहेत, अनेक आपले इथले जे मित्र आहेत यांनी सगळ्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम झाला। पण हा कार्यक्रम करणं आपला हेतू नाही आहे, याच्या पाठचा हेतू आहे की आपल्या कामगारांचं पण एक असं उत्सव आम्ही जोशपूर्ण पद्धतीने साजरा करू शकतो आणि त्यातून आमची एकी हा जसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने लोक उत्साहानं सण साजरा करत होते अशा पद्धतीचं निर्माण मजूर संघटनेच्या वतीनं अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव साजरे केले जातात किंवा त्यांच्यासाठी एखादा कार्यक्रम आखला जातो। या सगळ्या कार्यक्रमामध्ये मुख्य करून आपले जे कार्यकर्ते असतात तेच या सगळ्या कामाला जबाबदारी घेऊन पूर्ण करत असतात। पण आज आम्ही सगळे सामाजिक सुरक्षेच्या मुद्द्यावर एकत्र आलो आहोत, आमच्या घराच्या मुद्द्यासाठी, आमच्या नाक्यावर शेडच्या मुद्द्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आमच्या म्हातारपणी पेन्शन जो आहे तो रखडलेला मुद्दा आहे। या सगळ्या कामासाठी आम्ही आजपर्यंत जे लढत आलो आहे पुढेही अशा पद्धतीची लढाई आमची सतत निरंतर अशी चालत राहणार आहे। यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। निर्माण मजूर संघटनेचा जय असो। या संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत किती अशी कामं मजुरांची करण्यात आली आहेत त्याबद्दल सांगा। बरीचशी कामं झालेली आहेत। सगळ्यात पहिल्यांदा तर मी असं म्हणेन की लॉकडाऊनमध्ये आपल्या संघटनेच्या वतीनं सगळ्या कामगारांना आपण किट वाटप केली होती, रॅशनची किट वाटप केली होती। आपल्या इथे निधन झालेले जे कामगार होते त्या सगळ्या कामगारांना आपल्याकडून BOC मंडळ जे आहे आपलं BOCW त्या मंडळा माध्यमातून त्यांना 2-2 लाख रुपये मिळालेले आहेत। त्याचबरोबर आपल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा किट मिळालेली आहे आणि किचन किट म्हणजे रसोईची किट असते ती मिळालेली आहे। आपल्या कामगारांना मुलांच्या शिक्षणासाठी पैसे मिळालेले आहेत आणि या पद्धतीने अनेक योजना आहेत ज्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा गाभा आहे तो म्हणजे आमच्या घर बनवणाऱ्यासाठी स्वतः घर निर्माण करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता आमच्यामध्ये आहे, तीच आम्हाला पूर्ण करायची आहे। त्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहे। आम्ही सगळे एकत्र आलोत आणि या माध्यमातून आमचा घराचा जो स्वप्न आहे ते देखील मी साकार करण्यासाठी प्रयत्न करणार। आज आपण सर्वात पहिलं या निर्माण मजूर संघटनेच्या वतीनं जो हा एक प्रबोधनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे आणि इथले जे खेमानीचं जे सर्व कार्यकर्त्यांना त्याचं श्रेय जातं आहे। आणि निर्माण मजूर संघटना ही महाराष्ट्रामध्ये तर काम करतच होती पण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा निर्माण मजूर संघटनेचं काम आता पोचलेलं आहे आणि ही निर्माण मजूर संघटना आत्तापर्यंत बांधकाम कामगार आणि सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हितासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आलेली आहे आणि ही संघटनेने आत्तापर्यंत भरपूर अशी कामं केलेली आहे जो की कामगारांना त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे। कामगारांना जे BOCWचं जे मंडळ आहे ते खऱ्या अर्थाने या निर्माण मजूर संघटनेनं हा कायदा जो आहे या महाराष्ट्रात लागू करण्यासाठी अथक प्रयत्न या निर्माण मजूर संघटनेने केलेले आहेत आणि त्याचाच भाग या महाराष्ट्रातील असंघटित क्षेत्रातील कामगार असो अथवा बांधकाम कामगार असो यांना सर्वांना एक त्रिपक्षीय मंडळ यांच्यासाठी तयार झालेले आहे आणि या बांधकाम कामगारांना जे 38 प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या 38 प्रकारच्या योजनांचे लाभ आता सर्व कामगार या ठिकाणी घेत आहेत आणि आपल्या निर्माण मजूर संघटनेचं कार्य हे फक्त महाराष्ट्रातच नसून UP, बिहार, झारखंड आणि इतर राज्यात सुद्धा पोहोचलेलं आहे
आपल्याला ज्या ज्या कामगारांना जे महाराष्ट्रामध्ये काम करून गेलेले कामगार असतील किंवा त्या कामगारांचे कोणी नातेवाईक तिकडे काम करत असतील तर अशा कामगारांना सुद्धा आपण इकडून सहकार्य आणि मदतीचा हात पुढे वाढवलेला आहे आणि आपली टीम प्रत्येक राज्यामध्ये आता कार्यरत आहे आणि काम करत आहे. निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.